उठा पटापट. उठा लवकर. पूर्वा उठ लवकर. आई झोपू दे ना ग, रविवार आहे आज. अगं रविवार असो नाही तर कुठलाही वार असो, सकाळी लवकरच उठायला पाहिजे ना. आणि अगं ते रंगोली आहे ना, ते बघायचंय ना तुम्हाला. दोघंही उठा. ऐक नाही, काम कर ना, तू रंगोली लाव ना, आम्ही झोपलेलं बघतो आणि काय ते ऐकतो काय ते. बाबा उठा ना. काय ग, इतक्या लवकर कसं काय उठला? अहो झोपतोय कुठे तो आजकाल. त्याला सतत ती आपली सायकल दिसत असते. त्याच्या वाढदिवसाला गिफ्ट हवंय ना त्याला. सारखा मागे मागे असतो त्या सायकलच्या. बड्डेला आहे ना, बड्डेला वेळ आहे, बड्डेच्या वेळी सायकल देऊ आपण. हा तेव्हा बघू ना आपण. आता कशाला बोंबलतोयस? बाबा आज आपण त्या नाक्यावरच्या शेट्टीकडे जाऊया का? त्याच्याकडे काय तो मसाला डोसा, तो खाऊया ना. आणि उत्तप्पा पण. बर, रिझल्ट लागला ना, चांगले मार्क पडले की रिझल्ट घेऊनच आपण त्या शेट्टीच्या हॉटेलमध्ये जाऊ. तिथेच खा तुला काय तो उत्तप्पा आणि मसाला डोसा. हा हॉटेलमध्ये डायरेक्ट बसून खा तुम्ही. हॉटेलमध्ये? हॉटेलमध्ये जाऊन खायचा? हे बघा, हॉटेलमध्ये खायला दात चांगले असायला हवेत ना, मग ते आधी घासा. हा चला पटपट. आई ती दात घासाची पावडर बदल ना ग. तिचं नाव काय? दंत मंजन. नावासारखीच भयंकर आहे. आपण ती पांढरी पेस्ट आणूया ना. ते बोरकुट की फोरकुट खाऊन जिभेचे चोचले पूर्ण करताना, त्यामुळे दात खूप खराब झालेत. तीच पावडर लावावी लागेल, कळलं? चला दोघं पटपट दात घासून घ्या. बरोबर आहे. काय बरोबर आहे? हा हो चला. चल पूर्वा लवकर. हा चल ग, बरोबर बोलते. जा जा, नाही तर काय होईल, रंगोलीच्या आधी घरात उगाच महाभारत सुरू होईल. काय म्हणाला? काय नाही, उठलो उठलो उठलो. उई उई. ए उई, इकडे इकडे. इथे मी साफसफाई करतोय आणि तो विमान का उडवत बसलायस? ए इकडे ग, त्याला काहीतरी काम दे बघू. नाही नाही नाही, गप्प बसतो. ए बसू नकोस, इकडे ये. उठ पटकन. चहा सोबत खायला ना कडक पाव घेऊन ये. आणि उरलेले पैसे. पावडर हा नाही, पेपरमिंटच्या गोळ्या. अजिबात नाही. उरलेले पैसे परत घेऊन यायचे, कळलं? आई ऐक ना, 2 रुपये दे ना, क्रेझी बॉल घ्यायचा आहे. नाही आई, मला कारेनोबूसाठी जोकर गम आणि गोटीव पेपर पाहिजे होते, ते नाही मला मिळाले. आता याचे फालतू लाड कशाला? गप ग चोमडे. ए गप्प बसा तुम्ही दोघं. जा पटकन घेऊन ये. 50 पैसे सोरट तरी काढलं असतं. मिळाला ते मिळाला क्रेझी बॉल. चल. अरे जा रे. बाबा हा तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात? काय? गेला उडत. काय पोर आहे. अहो वर्तमानपत्र वाचताय ना, मग जरा मोठ्याने वाचा की. मुलांना सांगता आणि स्वतः काय करता? मोठ्याने वाचा एवढं म्हटलं असतं ते चाललं असतं. वाचतो. मुंबई गोवा महामार्गाचे युद्ध पातळीवर काम सुरू. गेल्या वर्षीचा पेपर वाचताय का? असं कसं वाचन, काहीतरी काय बोलतेस? अहो बरं आणा इकडे, मला तारीख बघू दे. बघ. अरे पेपर तर आजचाच आहे, पण बातमी गेल्या वर्षीची आहे. हा म्हणजे गेल्या वर्षी पहिल्या पानावर होती, ह्या वर्षी शेवटच्या पानावर आली आहे. आई हा रविवार स्पेशल नाश्ता घेऊन आलोय. चला. व्हेरी गुड. चला. कडक पाव आणि चहा. आत्ता रविवार सुरू झाला. हा मस्त. अहो पाट्यावर वाटून वाटून हात दुखतायत माझे. मिक्सर घेऊया ना आता. हे बघ, हे कोडं सोडवलं ना, 2 दिवसात मिक्सर कन्फर्म. तुम्हाला नाही घ्यायचं आहे का मिक्सर? काय बोलतेस तू असं? काय बोलते म्हणजे काय? रविवारी घरकामातून सुट्टी मिळालेली आणि शब्दकोड्यातून मिक्सर मिळवलेली बाई मी आजवर नाही पाहिली. बाबा शब्दकोडात दप्तर पण मिळतं ना. बाबा आपण मिक्सर घ्यायला जाऊ ना, तेव्हा माझ्यासाठी नवीन फ्रॉक घेऊया. निघ. काय?
2 अक्षरी आडवं निघ. आलं का रे? नाही, मुंग्या येत आहेत. आता बघ. नाही हो बाबा, येतच नाहीये. तरी मी आईला सांगितलं होतं दिवाळीला टीव्हीवर पेढा ठेवू नकोस म्हणून. मुंग्या जातच नाहीयेत. खाली उतरून थोबडव ना, आता लक्षात ठेव. आता बघ. हा थांबा थांबा, तिथेच थांबा जरा. हा हा येतंय येतंय, तिथेच थांबा. अलिफलेला संपेपर्यंत तिकडेच उभे राहा. हा बघू. अरे बाबा कशाला आला तिकडून? परत मुंग्या आल्या. अरे कशाला म्हणजे काय? तुझ्या त्या अलिफ लैलाच्या नादामध्ये मी कवला तर शक्तिमान झालो होतो, माहित आहे? बाबा हा. आपण ते पवारांसारखी केबल घेऊया ना. ओरडतोस कशाला? पवारांकडे केबल आहे ना, मग आपण घ्यायची गरज काय? त्यांच्या केबलमध्ये टाचणी टाकली की आपल्याकडे पण चॅनल दिसणार. टाचणी टाकली की कसं पण बाबा? शांत राहा, लगेच छायगीत सुरू करू नकोस. टाचणी टाकली आहे का? मग कशाला बोंबलतोस? टाचणी टाकल्यानंतर दिसणार आहे. अगं तू तयारीला लागा, मी चिकन घेऊन येतो. हो. ए प्रसाद, चल माझ्यासोबत. का अरे का काय, तुला सलून मध्ये बसवतो आणि मी चिकन आणायला जातो. बाबा रविवारी केस कापलेच पाहिजेत का? हो कापले पाहिजेत आणि बारीक कापले पाहिजेत. कसे? बारीक, कळलं? बाबा मागच्या वेळी जेव्हा केस कापले होते ना, तेव्हा एवढं चमनकोटा झालं होतं ना, गल्लीतली पोरं 15 दिवस टपले होत होती. शाळेत तर टकलू हायवान म्हणायचे. मी नाही कापणार. अरे ऐकून घे. हो बाबा, गुबू गुबू आल्यापेक्षा ना मला याचीच जास्त भीती वाटत होती. बघा लोकांना दिसू नये म्हणून मी दूरवाला आला की बाहेर पडायचो. अरे कसं असतं माहितीये का, केस बारीक केले ना की माणूस फ्रेश वाटतो. बाबा ते सलून मधले हिरोचे फोटो बघा. ते अनिल कपूर, मिथुल यांचे केस किती लांब आहेत आणि तुमचे तरी कुठे बारीक आहेत. माझे अजून कापायचे बाकी आहेत. शहाणपणा करू नको. चल उगाच आपलं. बायको काय आणायचं का बाकी? अहो कुमार गौरव, हा बोला. ती इस्त्री दुरुस्त करायला दिलीये ना, ती घेऊन या लवकर. 2 दिन के बाद मैं कोड़ो छोड़ूंगा और नवीन इस्त्री लाके दूंगा. समझे क्या? बरं जा आता. कैसा तेरा प्यार. आणतो लगेच वैतागली नुसती. विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक, विको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम. लक्षाचा पिक्चर लागलाय. अरे धूम धडाका लागलाय. आईला म्हणजे अशोक सराफ आणि महेश कोठारे पण असतील ना? हो भारी. अहो मुंबईचा फौजदार चिमणी पाखरं लागतच नाही हो हल्ली. बर रात्री VCR वर बघू. हा त्या उमा का कोणी ज्योतिताईंना बोलून घेतो. चालेल. काय रे काय म्हणताय? हो चालेल. हा हा. म्हणजे बायकांच्या रडण्याने अख्खं घर वाहून जाणार. पोस्टमन. अरे वा, एकत्र सिनेमा बघताय वाटतं. बाळापत्र. काका आम्ही रोज एकत्रच सिनेमा बघतो आणि संध्याकाळी तर VCR मधून बघणार आहे. हो का? जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत एकत्र बघून घ्या. पुढे काय होणार देव जाणे. काही नाही होणार काका, एकत्रच बघणार आणि वेगवेगळ्या टीव्ही घेऊन वेगवेगळे सिनेमे बघणार. काय काय काका तुम्ही पण. पुढचं कुणी बघितलंय बाळा? मुलं कामधंद्याला लागली, एकत्र कुटुंब पद्धत संपली, विभक्त कुटुंब पद्धत सुरू झाली आणि तेव्हापासून घराचं घरपणच हरवलं. काका तुम्ही उगाच टेन्शन घेताय. आम्ही सगळे एकत्र राहतो, प्रत्येकी 8 आणे जमा करतो आणि 2.5 रुपयाचा वडापाव घेतो आणि तो न भांडता खातो. हो ना, मी ते शिंकली तरी शेजारच्या घरातून मिक्सची डबी येते. आम्ही सगळे मिळून मिसळून राहतो. घराचं घर पण नाही जाणार काका. नमस्कार. काय मग सकाळ कशी छान सुरू झाली ना? पण कसं आहे माहिती आहे का की या सकाळमध्ये थोडीशी गंमत होती. थोडा एक वेगळा भूतकाळ होता, सुखद भूतकाळ. आणि आपण ज्या पद्धतीने सकाळ ती अनुभवायचो तीच थोड्या प्रमाणात सांगण्याचा, पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी, तुम्हाला सुखद उजाळा देण्यासाठी हा आमचा आसोबाचा छोटासा प्रयत्न. तर हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचं आसोबाचं यूट्यूब चॅनल, आपली सोशल वाहिनी ही नक्की तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मुळात हे जे बघताय ते तुम्ही व्हिडिओवर बघताय ना, म्हणजे मोबाईलवर बघताय ना, असो पण बघत असला तरी सगळ्या कुटुंबाने बघा, हे जास्त महत्त्वाचं. त्यामुळे हे बघा आणि आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब आणि आपलं फेसबुक पेज पण आहे, Yes. ते सुद्धा फॉलो करा. येस.
आणि नक्की बघा आमचे नवीन नवीन असे विषय जे तुम्हाला खरंच सुखद आठवणी देऊन जातील आणि पुन्हा तो काळ जगावासा वाटेल. आणि हाच आमचा प्रयत्न असेल, नाही का? येस येस, थँक्यू. आणि मला सांगायला आवडेल, फार वेळ घेत नाही, कारण अंशुमन विचारे आणि पल्लवी विचारे म्हणजे भाऊच आहे माझा आणि वहिनीच आहे. सो बरेच काळ हा एक योगायोग येत नव्हता. सो फायनली अंशुदा आणि पल्लवीताई आसोहा परिवारात आलेले आहेत. तर त्यांच्या निमित्ताने आम्ही एक नॉस्टॅल्जिया सिरीज आणलेली आहे खास तुमच्यासाठी. सो हा उन्हाळा असणार आहे नॉस्टॅल्जिया विथ आसोहा. तेव्हा तुम्हाला हा आमचा नॉस्टॅल्जिया त्यातला हा पहिला भाग रविवार सकाळ कसा वाटला हे तुम्ही आवर्जून आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमचे दिग्दर्शक जे आहेत रोहन सर, तर रोहनचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कुठले विषय बघायला आवडतील पुढील भागात नॉस्टॅल्जिया मधले जुन्या काळातले, आम्हाला तेही कमेंट करून सांगा. आणि बघत राहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. थँक्यू. आपली सोशल वाहिनी.